हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। चला मी ना वरती आली होती, म्हटलं चला काय काम चालू आहे ते बघू। हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी व्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना। रविवारचा संध्याकाळी शूट केलेला व्हिडिओ तुम्हाला येतोय, तर मी रविवारी काही व्हिडिओ टाकला नाही, पण म्हटलं चला संध्याकाळी थोडंफार आता शूट करू। तर आज मी ना मस्त बेत ठरवला आहे। आज मी मस्त रामफळाचं शिकरण बनवते। तर रामफळ आलेली होती मला वानोळा म्हणून, तर मस्त त्याचं शिकरण आणि त्यासोबत आहे ना पुरणपोळी किंवा साधी पुरी खूप छान लागते। तर इथं मी पुरीसाठीच कणिक भिजवली। तर आता इथे मी छोट्या छोट्या ना पुऱ्या अशा लाटून घेते। पुरीची कणिक भिजवताना थोडीशी घट्टसर भिजवली ना तर पुऱ्या जास्त तेलकट होत नसतात। तर अशा प्रकारे आता सर्व पुऱ्या ह्या साईजमध्येच लाटून घेते। कढईमध्ये शेगडीवरती तेल पण तापत ठेवलेले, हलकंसं थोडंसं तेल तापलं की लगेच पुरी त्यामध्ये सोडायची। खूप कडकडीत तेलामध्ये पुऱ्या सोडायच्या नाही, नाहीतर मग त्या पटकन लाल होतात आणि आतून आहे ना कच्च्या कच्च्याच राहतात। तर मध्यम आचेवरतीच आता मस्त पुऱ्या तळून घेते। तर हे बघा एकदम मस्त अशा टम्म पुऱ्या फुगलेल्या आहे आणि खूप जास्त तेलकट झालेल्या नाही आहे। सैल पीठ जर असलं ना पुरीचं तर मग पुरीला आहे ना खूप तेल लागतं, खूप तेल शोषते पुरी, त्यामुळे निब्बर थोडंसं घट्टसर पीठ भिजवायचं। आणि अशा प्रकारे आता मी ह्या पुऱ्या मस्त करून घेतलेल्या आहे। मीठ आणि जिरं तुम्ही टाकू शकतात पुरीच्या पिठामध्ये, पण मी इथे फक्त मीठच टाकलेलं आहे, जिरं नाही टाकलं। तिखट भाजीसोबत जर आपल्याला पुरी खायची असली तर आपण त्यामध्ये जिरे टाकू शकतो, पण आपण शिकरण गोड स्वीट पदार्थासोबत पुरी खाणार आहोत, तर त्यामुळे मग मी फक्त मीठच टाकले। तर इथे माझ्या सर्व पुऱ्या आता तळून झालेल्या आहे। चला तर आता आपण रामफळाचं शिकरण बनवूया। तर इथं मी पातेल्यामध्ये ना अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। 2 फळं होती रामफळाची, तर एक छोटं आणि एक मोठं, तर ते छान मस्त पिकलेलं होतं। तर आता याचा गर काढून घ्यायचा आहे। आता शिकरण बनवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, दुधामध्येच बनवायचं। आणि दूध आहे ना नॉर्मल थंड असलं पाहिजे, कोमट किंवा गरम अजिबात घ्यायचं नाही। थोडंसं मी थंडच करून घेतलेलं आहे दूध, आणि अशा प्रकारे चमच्याने सर्व गर काढून घ्यायचा। तर गर काढल्यानंतर मग तो आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर यामध्ये ना खूप साऱ्या बिया असतात काळ्या बारीक बारीक, रामफळामध्ये सीताफळमध्ये पण भरपूर बिया असतात। तर अशा प्रकारे गर काढून घेतला मी। 2च रामफळं इथं मी घेतलेली आहे, खूप जास्त नाही। बाकीची थोडीशी कच्ची होती तर ती मी पिकायला ठेवलेली आहे। आणि हे बघा छोटं होतं ते पण व्यवस्थित असं काढून घेतलं। तर रामफळाचं शिकरण खूप गोड लागतं, खूप मस्त लागतं। तर हे बघा विक्सच्या साहाय्याने ना आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बिया थोड्याशा मोकळ्या होतात। तर एक 5 मिनटं आहे ना व्यवस्थित त्याला असं फेटून घ्यायचं, म्हणजे बिया आहे ना गरापासून थोड्याशा वेगळ्या होतात। आणि नंतर मग पुन्हा एक मोठं पातेलं घ्यायचं, त्यावरती एखादी चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व काही गाळून घ्यायचं आहे। तर खूप जास्त पातळ नाही करत आहे मी, थोडंसं घट्टसर बनवते, कारण पुरीसोबत खायचं आहे तर थोडंसं घट्टसर छान लागतं। पुरणपोळीसोबत खायचं असलं तर तुम्ही थोडंसं पातळ पण करू शकता। तर हे बघा अशा प्रकारे विक्सच्या मदतीने आपल्याला यातला सर्व काही गर आहे ना तो काढून घ्यायचा। बिया वरतीच राहतात चाळणीवरती। आणि सर्व जे मी तयार केलेलं होतं ना रामफळाचं शिकरण, ते सर्व काही अशाच प्रकारे व्यवस्थित चाळणीने गाळून घेतलं। आता यामध्ये इथे मी साखर वापरते, तर तुम्ही गूळ पण वापरू शकता, तर गूळ बारीक करून टाकू शकता, पण मी साखरच घातली। चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे। तर रामफळाचं शिकरण आधीच गोडच असतं, त्यामुळे खूप जास्त साखर लागत नाही याला। तर मी 3 चमचे साखर घातली आणि अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेते। मिक्सरला साखर बारीक करून घेतली तरीही चालेल, पण अशी पण यामध्ये साखर विरघळून जाते। तर इथं पुरीसोबत खाण्यासाठी हे रामफळाचं शिकरण आहे ना छान मस्त तयार झालेलं आहे। चला तर आता भाजी बनवायची होती मला, तर म्हटलं तिखट काहीतरी भाजी बनवूया। तर मी बटाटे उकडायला टाकलेले होते शेगडीवरती 3-4, आणि इथे मी कांदा कापून घेते। तर हे आगारोचं कांदा चॉपर आहे ना, हे खूप छान आहे, छोटा आहे पण 1 सेकंदामध्ये कांदा लगेच बारीक होतो। आपण ताटभर पण कांदा याने बारीक करू शकतो, टोमॅटो कोणत्याही भाज्या बारीक करू शकतो, लसूण अद्रक पेस्ट पण यामध्ये खूप मस्त होते। तर हे बघा एकदम पटकन यामध्ये कांदा असा मस्त बारीक झालेला आहे। तर पटकन घाईच्या कामामध्ये मला हे खूप उपयोगी पडतं।
तर हे मी ॲमेझॉनवरूनच ऑनलाईन मागवलं होतं, तेव्हा मला 581 रुपयाला पडलं, पण ऑफरमध्ये नंतर आम्ही घेतलं ना तर 450 रुपयालाच मिळालं होतं. माझ्या मोठ्या बहिणीने घेतलं होतं. तर ऑफर असली तर आपल्याला अशा काही वस्तू आहे ना स्वस्तात आणि कमी प्राईजमध्ये पण मिळून जातात. तर आता इथे मी पुरी भाजीची भाजी असते ना ती बनवते. तर बाजूच्या शेगडीवरती मी बटाटे उकडायला टाकलेले होते, पातेल्यामध्येच टाकले आणि कढईमध्ये तेल टाकलं, कमीच तेल टाकलं मी भाजीला. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा अख्खा लसूण टाकला. अद्रक लसूणची पेस्ट पण तुम्ही इथं वापरू शकता, पण मी अख्खाच लसूण टाकला आहे. आता यामध्ये एक बारीक कापलेला कांदा थोडासा हलकासा परतवून घ्यायचा गुलाबी रंगावर आणि यामध्ये मी अर्धा टोमॅटो पण बारीक करून टाकलेला आहे. कांदा चॉपरमध्येच बारीक केला, खूप जास्त टोमॅटो काही टाकला नाही, नाहीतर मग भाजी आंबट लागते. तर अशा प्रकारे थोडंसं हे आता परतवू देते. थोडासा कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झाला की यामध्ये मसाले टाकायचे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही मसाले वापरू शकता. तर इथं मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर हिंग टाकला आणि अर्धा चमचा, छोटा चमचा आहे तर गरम मसाला टाकला. धनेपूड पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर त्यानंतर मी थोडेसे ग्रीन पीस होते माझ्याकडे ते पण टाकले, थोडेसे वाफवून घेतले पाण्यामध्ये. तर ते पण छान मस्त लागतात भाजीमध्ये आणि तेलामध्ये परतून घेतल्या ह्या सर्व काही भाज्या. आणि उकडलेला बटाटा आहे ना हातानेच कुस्करून टाकायचा, यामुळे भाजी खूप छान मस्त लागते आणि थोडीशी थिक होते, घट्टसर होते, म्हणजे भाजीतलं पाणी वेगळं दिसत नाही. पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं किंवा मग थोडंसं गार टाकलं तरीही चालेल. तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकते. पाणी टाकून आपल्याला ही भाजी शिजवू द्यायची आहे आणि नंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं, वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. तर पुरीसोबत किंवा चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. करायला झटपट होते आणि खायला एकदम टेस्टी लागते. आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं भाजीला आहे ना शिजू द्यायचं. तर हे बघा 10 मिनटानंतर आपली भाजी मस्त झालेली आहे. यामध्ये तरीची लाल मिरची पावडर वगैरे मी काही टाकलं नाही, तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे माझा सर्व काही रात्रीचा स्वयंपाक झालेला आहे. तर आता आम्ही ताटं वगैरे तयार करून मस्त जेवण करून घेतो. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मी ना वरती आली होती, म्हटलं चला काय काम चालू आहे ते बघू आणि किती झालं ते तुम्हाला दाखवू. तर वरती आता सोलर वगैरे बसवलेलं आहे आणि खिडक्या वगैरे बनवायच्या आहे. त्याचं माप दिलं होतं मी, तर त्या पण आलेल्या आहे. आता खिडक्या लावून घेतील आणि बरंचसं काम अजून बाकीच आहे. त्या रूमला प्लॅस्टर झालेलं आहे, फरशी वगैरे बाकीच आहे. तर चला तर घराचं काम आमचं अजून बरंचसं बाकी आहे. पण आता आम्ही इथे ना वरती टेरेसवर जे टॉवर आहे ना तर त्यावरती सोलर बसवतो आहे, विजेचं इलेक्ट्रिक जे आपल्याला रोजच्या लाईट्स लागतात ना तर त्यासाठी. कारण अशा लाईट खूप वापरतो आपण आणि आता घर मोठं झालं तर लाईट बिल बरंचसं येतं. त्यामुळे मग आता मी विजेचं जे सोलर आता आहे बसवतात बऱ्याच ठिकाणी, तर ते बसवलेलं आहे. त्याचंच काम चालू आहे, अजून पूर्ण नाही झालेलं. आणि आम्ही 5 kVचं बसवतो आहे, कारण पुढे मागे आम्ही चक्की वगैरे घेतली तर त्यालाही वापरता येईल म्हणजे लाईट, म्हणून मग जरा मोठंच बसवलं आहे मिस्टरांनी. आणि याला सबसिडी पण असते, म्हणजे आपण काही पैसे भरायचे, काही आपल्याला पैसे माफ होतात. तर जवळपास 3 लाख याचा खर्च आहे. तर ते सर्व काही मिस्टरांनाच माहिती आहे, मला याची जास्त माहिती नाही. तर ते जे कामगार आहे ना ते आलेले होते आणि सोलर बसवत आहे वरती टॉवरवर. तर हे नाशिकचंच आहे, वेगळ्या कंपनीचं आहे, मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगेल नंतर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल. तर नाशिकवरून आलेले होते ते लोक आणि ते त्यांचं काम करत होते. तर सकाळी आलेले होते आणि दिवसभर ते काम करत होते, पण एका दिवसात काही काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे मग ते दुसऱ्या दिवशी येऊन बाकीचं काम करून जाणार होते. तर चला आता खालचं काम दाखवते तुम्हाला. आम्ही जे बाथरूममध्ये वॉल टाकलेली होती टॉयलेटसाठी, जे सेपरेट केलेलं होतं, तर ते आम्ही आता काढून टाकलं आणि असं संपूर्ण एकच बाथरूम केलेलं आहे. तर असं थोडंसं मोठं दिसतं आहे आणि 2 खिडक्या असल्यामुळे उजेड पण बराच येत होता त्यामध्ये. तर सिंगल बाथरूम पण छान वाटलं असतं, पण म्हटलं चला आता यामध्येच टॉयलेट आणि बाथरूम एकत्रच करू. तर अशा प्रकारे हे दिसतं आहे मोठं. आता इथे प्लंबिंगचं काम चालू होणार आहे आणि पुढे इथे बेसिंग एरिया आणि आपलं वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी पण इथे मी जागा काढलेली आहे. तर अशा प्रकारे आहे हे आणि पुढे हॉल आहे.
तर आता मी राहुलचं पण दाखवते. 3ऱ्या फ्लोअरवरती त्याने बाथरूम आणि बाथरूमच्या पुढे इथे वॉर्डरूम काढलेला आहे. तर त्याच्या बाथरूममध्ये पण एकच खिडकी आहे, त्यामुळे थोडासा अंधार वाटतोय. तर त्याला मी बोलली होती मोठी खिडकी टाक, पण त्याने छोटीच टाकली. आणि अशा प्रकारे ही पुढे वॉर्डरूमसाठी जागा केलेली त्याने. तर इथे तो कपाट वगैरे असं काही शूज वगैरे ठेवण्यासाठी बनवून घेणार आहे फर्निचरमध्ये. आणि पुढे इकडे त्याचा बेडरूम आहे. तर बेडरूम बराचसा मोठा आहे त्याचा. तर इथं तुम्हाला दाखवते. ऐसपैस जागा आहे बेडरूमला आणि पुढे मोठी गॅलरी पण आहे त्याला. तर छान आहे, तिथे पण मस्त मोकळं वातावरण आहे वरती. तर इथे पण एक बेडरूम एक्स्ट्रा झालेला आहे. आणि वरती आता जाऊ आपण टेरेसवरती जाऊ. टेरेसवरती पण इथे थोडंसं काम बाकीच आहे. तर पुढची जी भिंत आहे ना, ती फ्रंटची प्लॅस्टर करायची बाकी होती. तर ती प्लॅस्टर करताय आणि टॉवरचं प्लॅस्टर झालेलं आहे. तर टॉवरवरतीच ते सोलर बसवलेलं आहे. तर आज आता बाकीचं काम पूर्ण फायनल तयार होऊन जाईल. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला, आजचा वार आहे सोमवार. तर मी व्हाईट रंगाची साडी नेसली आहे. आणि काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही, काल रविवार होता. तर काल मी दिवसभर आरामच केला. घरामध्ये काही कार्यक्रम असला ना तर थोडीशी धावपळ होते आणि मग थोडंसं थकल्यासारखं दमल्यासारखं वाटतं. तर त्यामुळे म्हटलं चला एक दिवस पूर्ण आराम करू. मी पोस्ट पण टाकली होती, पण बऱ्याच ताईंना पोस्ट दिसते, काहींना दिसत नाही. आपल्या लाडूचा बारशाचा कार्यक्रम, नामकरणचा सोहळा खूप छान पद्धतीने पार पडला आणि खूप साऱ्या ताईंना व्हिडिओ खूप खूप आवडला. तर त्यात बऱ्याच ताईंच्या काही कमेंट्स होत्या. तर म्हटलं चला कमेंटला रिप्लाय देण्यापेक्षा आपण व्हिडिओमधूनच उत्तर देऊ. तर खूप सारे बोलले की बाळाचे मोठे पप्पा दिसले नाही, म्हणजे ऋतूचे मिस्टर दिसले नाही. तर ते होते कार्यक्रमामध्ये, पण थोडासा साऊंड सिस्टीमचा थोडा प्रॉब्लेम आला होता आम्हाला. तर त्यामुळे त्या कामामध्ये ते बिझी होते, बाजूला साईडला होते ना, त्यामुळे ते काही लवकर दिसण्यात आले नाही. कारण ज्या बायकांना बोलवलेलं होतं ना डान्स वगैरे करण्यासाठी, तर त्यांना ते थोडासा प्रॉब्लेम आला होता. कारण ते स्टिकर वगैरे त्यांनाच माहीत होतं, त्यामुळे मग ते तिकडे लक्ष देत होते आणि त्यामुळे मग ते काही जास्त व्हिडिओमध्ये दिसले नाही. आणि शेवटी मग पूजाच्या फॅमिलीने बरेच व्हिडिओज काढले, तर त्यामध्ये होते ते. आणि त्यावेळी आम्ही घरी निघून आलो होतो आणि मला पण जास्त उभं राहायला त्रास व्हायचा, कारण अजून माझे पाय थोडेफार दुखताय ना. तर मी खूप जास्त उभं राहून प्रत्येकाचं शूट नाही घेत बसले. जितकं मला घेता आलं ना शूट, तितकंच मी शूट घेतलं. त्यामुळे मग ते तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसले नाही. तरी पण मी पूजाला बोलली होती की अमोल भाऊचं काही शूटिंग वगैरे मला घेता आलं नाही. तर म्हटलं चला आपण व्हिडिओमधूनच सांगू. आता दुसरी कमेंट होती की लाडूचं नाव खूप ओल्ड आहे, खूप जुन्या पद्धतीचं नाव आहे. तर खरं तर मी पण त्यांना आधी हेच बोलली होती की धनराज नाव छान आहे, पण ते जरा खूप मोठं पण आहे आणि जरा जुन्या पद्धतीचं आहे. मला पण ते थोडंसं वेगळं वाटलं होतं. पण त्यांच्या घरच्यांना, पूजाच्या सासरच्या लोकांना धनराज नाव खूप आवडलं. धनोत्रयोदशीला तो झाला होता ना, त्यामुळे ते बोलले की हेच नाव त्याचं आम्ही ठेवू. आधी आम्ही त्याचं धनुष नाव ठरवलं होतं ठेवायचं, त्यानंतर धन्विक नाव ठेवलं होतं, पण त्यांचे अर्थ जरा वेगळे होत होते. म्हणून मग ते बोलले की आपण धनराज ठेवू, म्हणजे धनराज म्हणजे धनाचा राजा. म्हणजे ब्राह्मणांनी पण त्याचं नाव ऐकल्यानंतर खूप छान आहे, त्याचं नाव लकी आहे त्याच्यासाठी असंच सांगितलं, म्हणून आम्ही ते नाव ठेवलं. आता आपण रोज काही धनराज म्हणू शकत नाही, आपण शॉर्टकटमध्ये त्याला काहीतरी दुसरं नाव ठेवूच. माझ्या मनात तर बरेच नाव होती. मला 2 अक्षरीच नाव आवडतं, जास्त मोठं नाव नाही आवडत. पण चला आता त्याच्या जन्म दाखल्यावरती पण धनराज नाव टाकलं गेलं आहे, तर त्याला ते नाव शोभतं. आणि आपला लाडू खरंच लाडूसारखा आहे. तर बरेच जण बोलले की आम्ही त्याला लाडूच बोलू. तर मला पण असं वाटतं की माझ्या तोंडातून पण लाडूच निघेल ज्यावेळेस मी त्याला घेईल, त्यावेळेस धनराज लवकर तोंडात येणार नाही. आणि बऱ्याच ताई बोलल्या की धनराज न म्हणता नुसतं राज म्हणा त्याला, राज पण नाव खूप छान वाटतं, त्याला सूट होईल. तर म्हटलं चला बारशाचा सर्व काही कार्यक्रम मस्त झाला आणि दुसऱ्या दिवशी मग थोडीशी थकलेली असल्यामुळे मग आरामच केला. त्यामुळे मग तुम्हाला काही व्हिडिओ आला नाही. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, भरपूर बाहेर कडक ऊन पडलेलं आहे. आता आजपासून मसाले बनवायचे, लाडूच्या ऑर्डर आलेल्या आहे, काही ड्रायफ्रूट लाडू, मेथीचे लाडू बनवायचे. बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडू वगैरे काही दिसले नाही. तर आपल्याकडे अजून पण ड्रायफ्रूट लाडू, मेथी लाडू बनतोय आणि मसाल्याला तर आता सुरुवात झालेलीच आहे. तर आज आम्हाला मालवणी मसाला बनवायचा आहे.
पहिले आम्ही काळा मसाला, गोडा मसाला बनवला आहे. त्यानंतर बरेच मसाले बनवायचे. तर इथून पुढे उन्हाळ्यामध्ये आता आपण मिरची मसाले बनवून ठेवतो, वर्षभर साठवून ठेवतो. तर आमच्याकडे 12ही महिने मसाला मिळतो, तो पण फ्रेश. आम्ही एकदम काही स्टॉक करून ठेवत नाही, ऑर्डर येईल तसा मसाला बनवतो. फक्त मिरच्या आम्हाला घेऊन ठेवाव्या लागतात, त्या वाळवून भरून व्यवस्थित ठेवतो आम्ही. आणि खडा मसाला पण आपण एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचा खडा मसाला वापरला जातो, जो की मी तुम्हाला सर्वांना दाखवते मी काय काय मसाल्यामध्ये वापरते. तर तुम्हाला अजून कोणाला ऑर्डर द्यायच्या असेल मसाल्यांच्या, लाडूच्या, तर नक्कीच द्या. स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज टाका. आणि तिथून पुढे मग थोड्या दिवसात आपण उन्हाळ्याचे जे काही पदार्थ असतात ते पण चालू करणार आहोत. रेसिपीज येतील तुम्हाला, उपवासाचे पदार्थ, पापड वगैरे, ते सर्व काही तुम्हाला थोड्या दिवसात येईल. आता सध्या मला जागा नाहीये, कारण पहिले मी खाली करायची, पण आता म्हणजे टेरेसवर करायची, पण आता टेरेसवरती काम चालू आहे. तुम्ही बघितलंच, टेरेसची जी घोटई वगैरे करायची ना ती बाकी आहे. तर 2-3 दिवसामध्ये ती होऊन जाईल. त्यानंतर मग आपण लगेच फटाफट सर्व काही वाळवणीच्या पदार्थांना पण सुरुवात करणार आहोत. तसं तर आमच्या इकडे होळी झाल्याशिवाय करत नाही. आता 8-10 दिवसावरती होळी आहे. होळी झाल्यानंतरच सर्व काही करतात, कारण पावसाचं वातावरण असतं ह्या दिवसांमध्ये. तर हवामानामध्ये थोडा बदल होतो, थोडंसं ढगाळ वातावरण असतं आणि होळीच्या दिवशी पाऊस पडतो, तुम्हाला माहितीच आहे. तर दरवर्षाप्रमाणे थोडासा पाऊस होतो, म्हणून मग थोडंसं लेटच सुरुवात होते आमच्याकडे वाळवणीच्या पदार्थांना. तर लवकरच संध्याकाळी पण कुरडई करणार आहे, त्यावेळेस मी नक्कीच सांगेल तुम्हाला. आधी आम्ही थोडासा स्टॉक करून ठेवू, त्यानंतर मग तुम्हाला सांगू. कारण एकदम जर सांगितलं ना तर खूप गर्दी होते, खूप कॉल येतात आणि कामात इतके कॉल आल्यानंतर कामाचा पण पूर्ण गोंधळ होतो. त्यामुळे स्टॉक करून ठेवल्यानंतर ऍड करू आणि मग तुम्हाला सर्वांना सर्व काही वाळवणीचे पदार्थ सर्व मिळेल. आणि मसाले तर सर्वच आमच्याकडे रेडी असतात, त्याचं काही नाही. तुम्ही ते आता जरी सांगितले तरी तुम्हाला लगेच मिळतील. तर चला आता मसाला बनवायचा आहे, तर बनवायला सुरुवात करते. आणि आजचा व्हिडिओ विशेष काही नाही, पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.